अजित पवारांच्या विमान अपघातावर सुनेत्रा पवारांनी पहिल्यांदाच भाष्य केलंय। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका आहेत, या शंकांचं निरसन करावं अशी मागणी त्यांनी केली। तर अपघाताचं सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत शांत बसणार नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। बघूयात। मी एका संघर्ष योद्ध्याची सहचारिणी आहे। अतिशय दुःखात असताना देखील वहिनींनी पक्षाची आणि शासनाची धुरा सांभाळली। अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत, तशाच माझ्याही मनात आहेत। या शंकांचं नक्कीच निरसन झालं पाहिजे। जोपर्यंत हे सगळं सत्य बाहेर येत नाही, आम्ही कोणीही शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही। अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर त्यांच्या घातपाताची शंका अनेक नेत्यांकडून उपस्थित करण्यात आली आहे। मात्र आता पहिल्यांदाच दादांच्या विमान अपघातासंदर्भात सुनेत्रा पवार यांनी भाष्य केलंय। बारामती पोटनिवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत सुनेत्रा पवार यांनी विमान अपघातासंदर्भात शंका व्यक्त केली आहे। दादांच्या विमान अपघाताबाबत तुमच्या मनात ज्या शंका आहेत त्याच शंका माझ्या मनात असल्याचं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी देखील सखोल चौकशीचे आदेश दिल्याचं सुनेत्रा पवार यांनी सांगितलंय। अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत, त्या तुमच्या मनात आहेत, तशाच माझ्याही मनात आहेत। या शंकांचं नक्कीच निरसन झालं पाहिजे। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे। यासाठी मी स्वतः पुढाकार घेत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांची भेट घेऊन चर्चा केली। त्यांनी सुद्धा निष्पक्ष आणि सखोल तपासाचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शंका उपस्थित केल्यानंतर फडणवीसांनीही दादांच्या अपघातासंदर्भात भाष्य केलंय। अजित पवारांच्या विमान अपघाताचं सत्य बाहेर आणल्याशिवाय शांत बसणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। ज्याचा वहिनींनी उल्लेख केला, दादांचा ज्या प्रकारे अपघात झाला त्यातनं प्रत्येकाला मनातनं असं वाटतं की या अपघाताचं सत्य काय आहे हे बाहेर आलं पाहिजे। मी सभागृहातही सांगितलं, आज देखील या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत हे सगळं सत्य बाहेर येत नाही आम्ही कोणीही शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही। हे सत्य आम्ही बाहेर आणल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। या प्रचार सभेत सुनेत्रा पवार भावुकही झाल्याचं पाहायला मिळालं। मी संघर्ष योद्ध्याची सहचारिणी आहे, त्यामुळे निष्ठेनं जनतेची सेवा करणार असल्याचं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सुनेत्रा पवारांच्या कामाचं कौतुक केलंय। जोपर्यंत तुम्ही बारामतीकर जनता माझ्या पाठीशी आहात तोपर्यंत मी थांबणार नाही, मी खचणार नाही, मागे हटणार नाही। मी एका संघर्ष योद्ध्याची सहचारिणी आहे। मी एका संघर्ष योद्ध्याची सहचारिणी आहे। येसूबाई जशा लढल्या, अहिल्याबाई होळकरांनी जसा कारभार चालवला आणि आपला लोकांना न्याय दिला, त्याच निष्ठेने मी तुमची सेवा करेन। दादांच्या पश्चात अतिशय दुःखात असताना देखील आपलं दुःख बाजूला ठेवून वहिनींनी पक्षाची आणि शासनाची धुरा सांभाळली। हे कठीण काम होतं, पण आपल्या समोर जे आदर्श आहेत त्या आदर्शांनी आपल्याला हे शिकवलंय की स्वतःचं दुःख महत्त्वाचं नसतं, तर जनतेचा विश्वास हा अधिक महत्त्वाचा असतो। जनतेच्या प्रती आपलं कर्तव्य हे अधिक महत्त्वाचं असतं आणि म्हणून त्या कर्तव्याच्या भावनेनं आपलं सर्व दुःख बाजूला ठेवलं आणि वहिनींनी ही धुरा या ठिकाणी स्वीकारली। सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी महायुतीच्या नेत्यांनी बारामतीच्या जनतेला साथ घातली। रेकॉर्ड ब्रेक मतांनी सुनेत्रा पवारांना विजयी करा असं आवाहन करण्यात आलंय। त्यातच या प्रचार सभेत दादांच्या अपघाताबाबत पहिल्यांदाच सुनेत्रा पवार यांनी शंका उपस्थित केल्यानं पुन्हा एकदा घातपाताच्या शंकांना हवा मिळाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, बारामती।